नेहरू युवा केंद्र रायगड अलिबाग, जिल्हा वाहतूक शाखा रायगड अलिबाग आणि प्रिझम सामाजिक विकास संस्था आणि विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून हे राष्ट्रीय सडक सुरक्षा सप्ताह जो चालू आहे त्या सप्ताहाअंतर्गत आम्ही युवक युवती जे नियम आहेत सर्वसामान्यांसाठी ट्रॅफिकचे नियम आहेत त्याची जनजागृती करतोय की जेणेकरून रोड ॲक्सिडेंट होणार नाहीत आणि वाहतुकीच्या नियमांची सर्व नागरिकांना माहिती होईल आणि अपघातचं प्रमाण कमी होईल या माध्यमातून हा उपक्रम चालू आहे। आज नेहरू युवा केंद्राच्या वतीने हे संपूर्ण राज्यभरात अशा पद्धतीचे उपक्रम सुरू आहेत। आपण कसं करतो अलिबागकरांच्या सुरक्षिततेसाठी चोऱ्या होतात, अपघात करून जातो, एखाद्याचा जीव जातो, घरातली लोक आता समजा एखादा करता असतात तर अपघात झाला ना तो मयत झाल्यामुळे काय होतो जाऊ दे दुसरं जाऊ दे मांडव्याकडे जाऊ रोल। माझं नाव प्रियांका अमोलकर, महिला पोलीस वर्गात जिल्हा वाहतूक शाखा रायगड अलिबाग बघा। आज आम्ही तर नेहमीच वाहतुकीच्या नियमांबाबत लोकांना सांगत असतो, पण रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत आज स्पर्धा विश्व अकॅडमीचे तपस्वी मॅडम आणि त्यांच्या विद्यार्थ्यांनी आज इथे येऊन लोकांना आमच्यासोबत लोकांना वाहतुकीच्या नियमांबाबत जी जनजागृती केली त्याचा आम्हाला आनंद वाटतोय। आणि बघा वाहतुकीचे नियम पाळताना हेल्मेट कंपल्सरी वापरा। हेल्मेट काय वापरायचा बघा, आपले कान, नाक, डोळे, आपलं तोंड हे आपले नाजूक अवयव आहे, आपलं डोकं हे नाजूक अवयव आहे, त्याचं रक्षण करण्याकरता हेल्मेट वापरणं आवश्यक आहे सर्वांनी। त्याचप्रमाणे सीट बेल्ट वापरणं का आवश्यक आहे। आपण जेव्हा गाडीमध्ये बसतो तेव्हा गाडीचा वेग आपल्याला प्राप्त होतो, अचानक मधून गाडी आली किंवा काही कुत्रा वगैरे मध्ये आला तर ड्रायव्हर ब्रेक दाबतो आणि आपण गाडीच्या सीटवरनं समोरच्या काचेतनं बाहेर येऊन आपल्याला जास्तीची दुखापत होऊन आपली जीवितहानी होऊ शकते। त्यासाठी सीट बेल्ट वापरणं कंपल्सरी आहे। लायसन काढा, लायसन आपण काढलंच नाही आणि वाहन चालवताना आपल्याकडनं अपघात झाला तर आपली काही चुकी नसताना सुद्धा आपल्याकडे केवळ लायसन नाही, त्यामुळे आपल्याला न्याय मिळणार नाही आणि आपल्यावर कारवाई होऊ शकते। तरी सर्वांनी लायसन काढा, हेल्मेट वापरा, सीट बेल्ट अवश्य वापरा, दारू पिऊन किंवा मद्य सेवन करून वाहन चालू नका आणि आपल्या सामान्यांची म्हणजे आपल्या लोकांची आणि आपल्या गरजांची काळजी घ्या।